नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी स्वागत करते आपलं मासिक राशीफलामध्ये. धनु राशीसाठी ऑगस्ट महिना कसा असेल? या महिन्यामध्ये तुमचे स्वप्न जी आहे ती पूर्ण होताना दिसते आहे. तुम्हाला जे परदेश गमन करायचं होतं ती इच्छा सुद्धा या महिन्यात पूर्ण होताना दिसेल. मात्र तुमचीच एक कुठली चूक आहे जी या महिन्यात तुम्हाला तुमच्या स्वप्नपूर्तीपासून परत आणू शकते. ह्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नोकरी, व्यवसाय, आरोग्य, कौटुंबिक स्थिती, लकी नंबर, लकी कलर आणि 3 महाउपाय. आता आपण जाणून घेऊया आपला ग्रह गोचर. या महिन्यामध्ये गुरु जो आहे तो गोचर पत्रिकेनुसार नवम स्थानात असल्या कारणाने आपल्याला आपल्या नशिबाची उत्तम अशी साथ मिळणार आहे. 100% आपलं नशीब आपल्याकडनं वळणार आहे. आणि बृहस्पती जो आहे तो तुम्हाला छोटे मोठे प्रवास आणि आध्यात्मिक आणि धार्मिक असा प्रवास घडवून आणणार आहे. मात्र नाण्याच्या 2 बाजू असतात. त्याचप्रमाणे राहू केतूच्या दृष्टीमुळे आपल्याला नशिबाची जी साथ मिळणार होती पण अतिविश्वास किंवा जास्त अवलंबून राहिल्यामुळे त्यामध्ये आपल्याला आळस उत्पन्न होईल. आळस उत्पन्न झाल्यामुळे जे कार्य घडून यायला हवे होते ते लांबणीवर पडताना दिसेल. आता आपण पाहूया नोकरी अथवा व्यवसाय आपण करत असाल तर काय फलादेश मिळेल. या महिन्यामध्ये आपण नोकरी करत असाल तर हा महिना उत्तम असा फळ देताना दिसेल. आपल्याला आपण शिक्षणासाठी किंवा नोकरी संदर्भात परदेश गमन करण्याचा विचार करत असाल तर ही उत्तम अशी संधी आहे. आपण आपल्या नोकरीमध्ये उन्नती गाठणार आहात. पण जर व्यवसाय करत असाल तर या महिन्यामध्ये आपल्याला उत्तम असं फळ मिळेल. विशेष करून आपण शिक्षक, सल्लागार किंवा सोन्या चांदीचा व्यवसाय करत असाल तर या महिन्यामध्ये उन्नती अशी दिसणार आहे. आता आपण जाणून घेऊया आपली आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक जीवन. या महिन्यामध्ये आर्थिक स्थिती अतिशय शुभ असणार आहे. पैशाचा ओघ असणार आहे. जर आपल्याला पैसे गुंतवणूक करायचे असतील तर या महिन्यात तुम्ही ते करू शकता. तुमच्यासाठी अतिशय असा चांगला फलादेश तुम्हाला मिळताना दिसणार आहे. सोबत कौटुंबिक जीवन या महिन्यामध्ये सुखकर राहणार आहे. आनंदाची वार्ता कानावर येऊ शकते. काहीतरी शुभ कार्य घडण्याची या महिन्यामध्ये जास्ती चान्सेस आहे. या महिन्यामध्ये जोडीदाराची सुद्धा साथ मिळेल. सोबतच आपल्या वडिलांचा आशीर्वाद तुमच्या सोबत असेल, ज्यामुळे आपलं मनोबल जे आहे ते वाढलेलं दिसणार आहे. आता आपण जाणून घेऊया आपल्या आरोग्याबाबत. या महिन्यामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये असा फार मोठा त्रास होताना दिसत नाही आहे. मात्र वजनात थोडं वाढ होऊ शकते, हा त्रास होऊ शकतो. आता आपण जाणून घेऊया आपल्यासाठी लकी नंबर. या महिन्यामध्ये लकी नंबर जो आहे तो 3 आणि 7 असणार आहे. या महिन्यात जो लकी कलर आहे तो असणार आहे पिवळा आणि सोनेरी. आता आपण जाणून घेऊया आपल्यासाठी 3 महाउपाय. या महिन्यामध्ये आपल्याला दर शुक्रवारी शिवलिंगावरती केशरचं पाणी व्हायचं आहे. दुसरा उपाय म्हणजे गोकुळाष्टमीच्या दिवशी आपल्याला बाळकृष्णाला पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे आणि पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे. तिसरा उपाय म्हणजे या महिन्यामध्ये आपल्याला कपाळावर केशराचा टिळा लावायचा आहे. ही संपूर्ण माहिती होती ऑगस्ट महिन्यातील तूळ राशीसाठी. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच आपले काही प्रश्न असतील तर एक प्रश्नाचं उत्तर मोफत देण्याचा प्रयत्न मी करेल. त्यासाठी जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण टाकावे. मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. भेटूया मकर राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.